नमस्कार लाडक्या बहिणींनो. जर फक्त ई-केवायसी मुळे तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण मागील काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी हा विषय सतत चर्चेत आहे. सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसीची सुविधा देण्यात आली होती. वेबसाईटवर जाऊन माहिती भरण्याची मुभा होती. मात्र अनेक ठिकाणी माहिती चुकली, प्रवर्गात गोंधळ झाला आणि त्यामुळे सरकारने माहिती दुरुस्तीची संधी व मुदतवाढ दिली. तरीही अनेक लाडक्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण झाली नाही आणि शेवटी 31 डिसेंबर पासून ऑनलाईन ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आली. याचा थेट परिणाम असा झाला की नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचा लाभ अनेक महिलांना मिळू शकला नाही. त्यानंतर सरकारकडून ऑफलाईन पडताळणीचा पर्याय सांगण्यात आला, ज्यामध्ये अंगणवाडी सेविकांमार्फत कुटुंबाचे उत्पन्न, वाहन, सरकारी नोकरी, ITR यासारख्या बाबींची प्रत्यक्ष पडताळणी अपेक्षित होती. मात्र आता याच ठिकाणी नवीन अडचण समोर येत असून काही भागांमध्ये अंगणवाडी सेविकांनी या प्रक्रियेबाबत पत्रव्यवहार केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सध्या काही ठिकाणी ऑफलाईन पडताळणी सुरू असल्याचं सांगितले जाते, तर काही ठिकाणी ती पूर्णपणे थांबलेली असल्याचंही समजते. म्हणजेच एकाच योजनेबाबत वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि फक्त ई-केवायसी अपूर्ण राहिल्यामुळे ज्यांचे पैसे बंद झाले आहेत त्या लाडक्या बहिणींसमोर पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिलेला आहे. अशा परिस्थितीत तुमच्या गावात ऑफलाईन पडताळणी सुरू आहे की नाही हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या व अपडेटेड माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.